भिवंडी तालुका के ग्राम पंचायत पड़गा में वर्तमान सरपंच श्री रविंद्र नारायण विशे ने अपना कार्यकाल पूरा होने पर इच्छा अनुसार अपने पद का त्यागपत्र देने के बाद रिक्त सरपंच पद के लिए बुधवार दिनांक 5 अक्टूबर 2025 को दोपहर 12 बजे भिवंडी पंचायत समिति के विस्तार अधिकारी अरुण बड़गुजर और ग्राम पंचायत अधिकारी भास्कर गुड़े की विशेष उपस्थिति में नवनिर्वाचित सरपंच पद के लिए सायली संजय पाटिल को सरपंच घोषित किया। इस अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, पंडित पाटिल, विष्णुजी चंदे सहित कई मान्यवर उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटिल को शॉल व गुलदस्ता देकर शुभकामनाएं दिए। शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जी पडगा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सायली संजय पाटील यांची बिनविरोध अशी सरपंचपदी निवड झाली। सर्वप्रथम मी त्यांना या सरपंच पदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपण पार्श्वभूमी तपासली तर डॉक्टर संजय पाटील मागील 35 वर्ष या पडगा परिसरामध्ये आरोग्यविषयक सामाजिक कोणताही उपक्रम असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन एक आपलं नाव या पडगा परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे। आणि त्याच समाजसेवेचं आज कुठंतरी फळीत झालेलं आहे की त्यांच्या सौभाग्यवती आज पडग्यासारख्या नावाजलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच बसलेल्या आहेत। खरं तर धन्यवाद मी आमदार साहेबांना देईन की पडगा ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहत असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यभार पार पाडला जातो आणि हे जे सरपंच पदाचं पद जे आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना मिळालेलं आहे असं आमचं ठाम मत आहे। कारण मागील सरपंच सन्माननीय रवींद्र विशे साहेब यांनी योग्य वेळी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकाल पार पाडलेला आणि तोही विकासात्मक कार्यकाल होता असं आमचं मत आहे। आणि त्याचाच वसा घेऊन आज आमच्या सायली मॅडम या ग्रामपंचायतीला पुढे नेण्याचं काम करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पडगा परिसराच्या वतीनं त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। हो शेरेकर साहेब, आज आमच्या पडगा ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीच्या संदर्भात आज पडगा ग्रामपंचायतमध्ये नवीन निवडणुकीचा सरपंच सायली पाटील मॅडम यांना सरपंचपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। का पडगा गाव जे आहे हा परिसरामधला एक नामांकित तालुक्यामधला एक नामांकित गाव आहे आणि या गावाचा नाव जे आहे हा बऱ्याच याच्यानी ह्या पडग्याचा बाजारपेठ जो आहे हा अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत असलेला बाजारपेठ आहे। या पडगा गावाचा विकास प्रत्येक सरपंच जे आहे त्या सरपंचांनी गावाचा विकासाचा ध्येय ठेवून आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपले ग्रामीणचे आमदार इथेशी आहेत, प्रकाश पाटील साहेब इथे आहेत, असे बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उपयोग या गावासाठी सरपंच मॅडम सायली मॅडम यांनी घ्यावा आणि गावामध्ये गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा। आम्ही त्यांना शुभेच्छा आहेत आणि गाव हा एक चांगल्या प्रकारे सुसज्जित आणि असलेली सर्व कचरा साफ करून व्यवस्थित करावा एवढं त्यांना शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। आज मेरा सपना पूरा हो गया है। अच्छा पडगा ग्रामपंचायतमध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची माननीय आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब तसेच आमचे किंग मेकर माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याचीच एक पोचपावती म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे
पडघा ग्रामपंचायतबद्दल बोलायचं तर पडघा म्हणजे एक शोभेचं अशी ग्रामपंचायत नाही, तर कामं खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत. हे मी बराच म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष झाली मी बघतोय की ग्रामपंचायत पडघामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की एक म्हणजे सर्व कचरा, दुसरी गोष्ट म्हणजे गटारं ही खूप नादुरुस्त झालेली आहेत. त्या ज्या समस्या या सगळ्या म्हणजे जनतेच्या या सामान्य समस्या आहेत. एक पाणी पुरवठा पडघ्याचं दर 2 दिवसांनी होतोय, म्हणजे 2 दिवस अल्टरनेट 2 दिवसांनी होतोय आणि तेही जर पडघ्याची एक मोठी एक समस्या आहे पाण्याची, ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडवता येईल हे मी माननीय जी प्रकाशजी पाटील साहेब आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम पूर्ण करतील ही मी अपेक्षा करतो. ज्या माझ्या सौभाग्यवती सायली पाटील या जर सरपंच झालेल्या आहेत, त्यांचं सगळं श्रेय माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माननीय पंडित शेठ पाटील साहेब, माननीय शैलेशजी बिडवी साहेब, म्हणजे आमच्या मनसेचे युती होती, या सगळ्यांचं श्रेयातून हे सरपंचपद मिळालं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की बबलू जाधव म्हणजे जयेश जाधव, आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी, अभिषेक नागावकर असेल, अविदास वगैरे असेल, मयूर गंदे वगैरे असतील, सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्य पण आहेत ग्रामपंचायतच्या, त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंचपद निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका, पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंचपद मिळालेलं आहे.